क्लास 7 विषय मराठी पाठ दुसरा कष्ट हेच धन। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1, दीनदयाळने मुलांना कोणती महत्त्वाची गोष्ट सांगितली? उत्तर, दीनदयाळने मुलांना मी शेतात धन पुरून ठेवले आहे ही महत्त्वाची गोष्ट सांगितली। प्रश्न क्रमांक 2, वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांना कशाची आठवण झाली? वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांना शेतात पुरून ठेवलेल्या धनाची आठवण झाली। दीनदयाळच्या दोन्ही मुलांनी शेते का खोदली? शेतात पुरून ठेवलेले धन मिळवण्यासाठी दीनदयाळच्या दोन्ही मुलांनी शेते खोदली। क्रमांक 4, दीनदयाळ यांच्या मित्राचे नाव काय होते? दीनदयाळ यांच्या मित्राचे नाव हरदयाळ होते। क्रमांक 5, कष्टाचे फळ कसे असते? उत्तर, कष्टाचे फळ नेहमीच चांगले असते। प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा। क्रमांक 1, दीनदयाळने मुलांचा आळशी स्वभाव बदलण्यासाठी कोणती युक्ती केली? उत्तर, दीनदयाळची दोन्ही मुले खूप आळशी होती। त्यांचा हा स्वभाव बदलण्यासाठी दीनदयाळने एक युक्ती केली। त्याने दोन्ही मुलांना एकदा जवळ बोलावून खोटेच सांगितले की मी शेतात खूप धन पुरून ठेवले आहे। माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दोघे मिळून शेत खोदा आणि दोघे ते वाटून घ्या। क्रमांक 2, हरदयाळ यांनी दोन्ही मुलांना कसे समजावले? चारही शेते खोदून झाली, पण कोठेही धन न मिळाल्यामुळे दीनदयाळची दोन्ही मुले निराश झाली। त्यांना निराश बघून हरदयाळांना खूप वाईट वाटले। त्यांनी दोन्ही मुलांना समजावले की निराश होऊ नका, आता लवकरच पाऊस पडेल। दोघांनी मिळून शेतात पेरणी करा, नुसते रिकामे बसून काहीही फायदा होणार नाही। प्रश्न 3, मुलांनी शेत खोदल्याचा काय परिणाम झाला? उत्तर, मुलांनी चारही शेते खोदली, पण धन मिळाले नाही। हरदयाळांनी समजावल्यावर खूप कष्ट करून मुलांनी शेतात बी पेरले। थोड्याच दिवसात चांगले पीक आले। दोन्ही मुलांनी पिकांची कापणी केली। धान्य बाजारात विकून त्यांना खूप पैसे मिळाले। त्यामुळे मुलांना खूप आनंद झाला। मुलांनी शेत खोदल्याचा असा चांगला परिणाम झाला। क्रमांक 3, दीनदयाळने त्याच्या मुलांना फसवलं असे तुम्हाला वाटते काय? सकारण सांगा। आपली मुले आळशी आहेत हे दीनदयाळला माहीत होते। कोणती तरी युक्ती केल्याशिवाय ती कष्ट करणार नाही हे त्याने जाणले। मुलांनी कष्ट करावे व धन कमवावे या उद्देशाने शेतीत धन पुरले आहे असे खोटे सांगितले। त्यामुळे दीनदयाळने त्याच्या मुलांना फसवले असे मला वाटत नाही। रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा। दीनदयाळची दोन्ही मुले कष्टाळू होती की आळशी होती? आळशी होती। शेत खोदून धन न मिळाल्यामुळे दोन्ही मुले उदास झाली की आनंदी झाली? उदास झाली। हेच खरे धन। कष्ट हेच खरे धन। कोण कोणाला म्हणाले ते लिहा। क्रमांक 1,
आपल्या शेतात मी खूप धन पुरून ठेवले आहे. दीनदयाळ दोन्ही मुलांना म्हणाला. निराश होऊ नका. हरदयाळ दीनदयाळच्या दोन्ही मुलांना म्हणाला. कष्टाचे फळ नेहमीच चांगले असते. हरदयाळ दीनदयाळच्या दोन्ही मुलांना म्हणाला. समानार्थी शब्द लिहा. आठवण, समानार्थी शब्द स्मरण. कष्ट मेहनत, धन संपत्ती, दिवस दिन, शेत शिवार, मित्र दोस्त, आनंद हर्ष, सोने सुवर्ण, बियाणे. विरुद्धार्थी शब्द लिहा. निश्चितच्या विरुद्ध अनिश्चित, आनंदच्या विरुद्ध दुःख, मरणच्या विरुद्ध जीवन, आळशी उत्साही, मृत्यू जन्म, स्तुती निंदा, फायदा तोटा, आठवण विस्मरण, खरे खोटे, चांगले वाईट, मित्र शत्रू, योग्य अयोग्य. खालील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे लिहा. मतलब ही दिलेली शब्द पुल्लिंगी आहेत, त्यांचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला लिहायचं आहे. शेतकरी शेतकरीण, मुलगा मुलगी, काका काकू किंवा काकी, काकी. म्हातारा म्हातारी, वडील आई, मित्र मैत्रीण. अनेक वचने लिहा. एक वचन है तो उसका अनेक वचन लिखना है. शेत शेते, आठवण आठवणी, कुदळ कुदळी, पीक पिके, कापणी कापण्या, काम कामे, गाव गावे, मूल मुले, पैसा पैसे. काळ ओळखा. काळ ओळखण्यासाठी व्याकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. साधारणतः सर्व भाषांमध्ये आणि मराठी भाषेमध्ये 3 काळ आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स, भूतकाळ पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ फ्युचर टेन्स. वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स, भूतकाळ पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. गीता अभ्यास करते. वर्तमान काळ. गीताने काल अभ्यास केला. भूतकाळ. गीता उद्या अभ्यास करील. भविष्यकाळ. मुलांनी एक शेत खोदले. भूतकाळ. लवकरच पाऊस पडेल. भविष्यकाळ. पिकांची कापणी झाली. भूतकाळ. खालील वाक्य शुद्ध करून लिहा. खूप कष्ट करून बी पेरले. खूप उकार लहान आहे, इथे मोठा ह्रस्व उकार दीर्घ उकार पाहिजे. इथे बी ह्रस्व वेलांटी आहे, दीर्घ वेलांटी पाहिजे. बाकी सर्व सारखे. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला तुम्हाला. ह्रस्व महत्त्वाची डबल त.
2 वेळा त आहे. गोष्ट नाही, गोष्ट. योग्य विरामचिन्हे देऊन खालील वाक्य पुन्हा लिहा. शेतकरी म्हणाला, मुलांनो, मी आता जास्त दिवस जगणार नाही. शेतकरी म्हणाला, शेतकऱ्याचे म्हणणे आहे म्हणून म्हणाला नंतर कॉमा, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्यांनी जे म्हटलं ते वाक्य येणार. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओज कॉन्टॅक्ट 09657110597.